उच्च रक्तदाबाकडे वेळेवर लक्ष न दिल्यावर शरीरावर हळूहळू पण अत्यंत गंभीर आणि कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. बीपीला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, कारण सुरुवातीला फारशी लक्षणं दिसत नाहीत, पण आतून अवयव खराब होत जातात. तेव्हा बीपीकडे वेळेवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पहिला महत्त्वाचा परिणाम म्हणजे हृदयावर परिणाम होतो. बीपी जास्त राहिल्यावर हृदयावर जास्त दाब पडतो, त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हृदयाची भिंत जाड होते, हृदयाची पंपिंग करण्याची क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. छातीत वेदना, धडधड वाढते. अनेकदा अचानक हार्ट अटॅक येतो, कारण आधी लक्षणे जाणवत नाहीत. त्याचप्रमाणे मेंदूवर घातक परिणाम होतो. बीपीमुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि त्याचा परिणाम म्हणजे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. मेंदूतील रक्तवाहिनी फुटते, स्मरणशक्ती कमी होते, चक्कर येते, अचानक तुम्ही बेशुद्ध पडू शकता, निर्णय घेण्याची तुमची क्षमता कमी होते आणि उच्च बीपीमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता 3 ते 4 पट वाढताना दिसते. त्याचप्रमाणे किडनी खराब होते. बीपी जास्त राहिल्यावर किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब होतात. किडनी फिल्टर नीट काम करत नाही. लघवीत प्रोटीन जातं, शरीरात विषारी द्रव्ये साचून राहतात आणि किडनी फेल होण्याचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे डायलिसिसचीही वेळ येऊ शकते. अनेक रुग्णांना किडनी खराब झाल्याचे शेवटी कळतं. त्याचप्रमाणे डोळ्यांवरही परिणाम होतात. डोळ्यातील नाजूक रक्तवाहिन्या बीपीमुळे फुटू शकतात. त्यामुळे तुम्हाला धूसर दिसू लागतं, डोळ्यासमोर अंधारी येते, रेटिनाचं नुकसान होतं. कधीकधी कायमची दृष्टीही कमी होते किंवा अंधत्व येऊ शकतं. रक्तवाहिन्यांचे नुकसान होतं. बीपी वाढल्याने रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद होतात आणि त्याचा परिणाम म्हणजे रक्तप्रवाह कमी होताना दिसतो. हातपाय बधीर होतात, पायात वेदना येतात, चालताना थकवा जाणवतो, रक्ताच्या गाठी होतात, मानसिक आणि स्नायू संबंधित त्रास होतात, जसं की सतत डोकेदुखी, झोप न लागणं, चिडचिड, ताणतणाव वाढतो, सतत थकवा जाणवतो, एकाग्रता कमी होते, अचानक जीवघेणा धोका वाढतो. बीपी नियंत्रणात नसेल तर अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो, अचानक स्ट्रोक येतो, मेंदूमध्ये रक्तस्रावही होऊ शकतो. तेव्हा अचानक मृत्यू देखील होऊ शकतो. कमी बीपीकडे दुर्लक्ष केल्यास काय होतं, तर फक्त उच्च बीपीच नव्हे तर कमी बीपी देखील धोकादायक आहे. बीपी कमी झाल्यावर चक्कर येऊन तुम्ही पडू शकता, कमजोरी जाणवते, थकवा जाणवतो, मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे शॉक येण्याचा धोका वाढतो, अपघाताची शक्यता वाढते. बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सवयी लावणं गरजेचं आहे, जसं की मीठ कमी खा, रोज 30 मिनिटे चाला, ताणतणाव कमी करा, तेलकट जंक फूड टाळा, सिगारेट, तंबाखू पूर्णपणे बंद करा, डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या, आठवड्यातून 1 ते 2 वेळा बीपी तपासा. महत्त्वाचं म्हणजे बीपी दुखत नाही, पण मारक ठरतो. वेळीच लक्ष दिले तर हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल होण्याचे गंभीर धोके नक्कीच टाळता येतात. तेव्हा लो बीपी किंवा हाय बीपी याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार घेतले तर नक्कीच तुम्ही या आजारापासून स्वतःचा बचाव नक्कीच करू शकता.